आवश्यक आहे ना। जेव्हा लोकसभेला मुस्लिमांची मतं तुम्हाला चालतात, त्या मुस्लिमांच्या मतासाठी तुम्ही त्यांच्यावर तुम्हाला आता पाकिस्तानला पाठवणार आहे, तुमच्यावर आता संकट येणार आहेत म्हणून जे भुलभुलया देऊन त्यांची मतं घेतली, मग त्यांना तुम्ही बरोबर का घेत नाही हा प्रश्न ते एमआयएमने विचारलेला आहे। मला वाटतं एमआयएमला महाविकास आघाडी बरोबर घेण्यात त्यांना काही वाईटही वाटणार नाही, गैरही वाटणार नाही। घटना बचाव म्हणून दलितांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, मुस्लिमांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे एकदम बाजूला जसे होतात। त्यामुळं एमआयएमने दिलेला इशारा आहे आणि मुस्लिम समाजाची डोळे उघडायसाठी त्यांनी काढलं आता मुंबईला जायची त्याची तयारी आहे की आपल्या मताचं हे फक्त वापर करतात हे दाखवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे। पण एमआयएमने असं देखील इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे, जर वक्तव्य जे केले महाराजांनी आणि राणींनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली नाही तर मुस्लिमांनी आपापली वाहनं घ्यावी आणि 5 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आम्ही मुंबई गाठू। मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की मुख्यमंत्री अशा वक्तव्य करणाऱ्या माणसासोबत कसं राहतात। रामगिरी महाराजांनी मी आजही सांगतो की त्यांनी केलेलं कोणतं वक्तव्य चुकीचं हे त्यांनी आम्हाला सांगावं। त्या वक्तव्यामधली असलेली चूक त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावी तर आम्ही त्यांना मानू। परंतु रामगिरी महाराज बोलल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काय बोललंय त्या स्टेटमेंटचा कुणीही कुठेही उल्लेख येऊ देत नाही। त्यांनी जर हिंदू धर्माच्या एखाद्या महाराजांबद्दल अपशब्द वापरले असेल तर त्याची सुद्धा गय केली जाणार नाही, हे तेवढं सत्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, कोणत्याही जाती धर्माचा धर्मगुरू असो, संत असो, महात्मा असो, त्या कुणालाही महाराष्ट्रामध्ये त्याच्या केसाला धक्का लागणार नाही, ही भूमिका सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंसाठी केलेलं त्यांचं हे विधान आहे। आम्ही कुणाचा अपमान करायच्या मनस्थितीत नाही, करणार नाहीत आणि कोणत्याही धर्मगुरूंना कोणी जर धमक्या देत असेल तर त्यांना सोडणार सुद्धा नाही, हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी कबूल सांगितलेलं आहे। इम्तियाज जलील जातात मुंबईला सर्व समाजाला घेऊन, मला त्यांचं म्हणणं असं आहे की नितेश राणेंवर कारवाई करायला हवी। नितेश राणेवर नगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यानुसार त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल। परंतु इतर लोक जी बडबड करतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांच्यावरही गुन्हे नोंद झाली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे। आम्ही सरकारमध्ये आहे म्हणून गुन्हा दाखल करायला सुद्धा कचरलेलं नाही, त्याच पद्धतीने जे विरोधक असे बेताल वक्तव्य करतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे।